मंडई, आज आपण फक्त 2च काकड्या वापरून एकदम खमंग, खुसखुशीत असा पदार्थ बनवूत, जो आपण नाश्त्यालाही खाऊ शकतो किंवा रात्रीच्या जेवणासाठी एकदम हेल्दी. चला तर जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूयात. 2 काकड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किसणीने छानपैकी किसून घ्यायच्या. त्याची साल काढायची नाही, कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर सारे जीवनसत्व असतात. त्यामुळे साल न काढताच व्यवस्थित मी काकडी किसून घेतली. काकडीला अशा प्रकारे भरपूर पाणी सुटतं. पाणी बिलकुलसुद्धा काढून टाकायचं नाही, ते तसंच ठेवायचं. म्हणूनच मी एक मोठी परात घेतली, म्हणजे पाणी सांडणार नाही. कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा. मी चॉपरच्या साहाय्याने कट करून घेतला होता. आणि 1 चमचा त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट ॲड करायची. तुमच्याकडे जर मिरचीचा ठेचा असेल तर तोही तुम्ही 1 चमचा ॲड करू शकता. अर्धा चमचा हळद ॲड केली आणि 1.5 चमचा लाल तिखट ॲड केलं. भरपूर सारे तीळ ॲड केले. तीळ पौष्टिक पण असतात आणि खायलाही खूप छान लागतात. नंतर अर्धा चमचा ओवा हाताने छानपैकी चोळून ॲड केला. आपल्या चवीनुसार आपण मीठ ॲड करायचं. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीरमुळे फ्लेवर खूप छान येतो. कोथिंबीर ॲड केल्यानंतर हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाले काकडीमध्ये एकजीव झाले पाहिजे, तोपर्यंत 1 ते 2 मिनटं छानपैकी त्याला चोळून घ्यायचं. मसाले सर्वत्र व्यवस्थित लागलेत की नाही हे पाहून घ्यायचं, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर हा सर्व मिश्रणामध्ये छानपैकी एकजीव झाला पाहिजे. नंतर मी 2.5 वाटी ज्वारीचं पीठ ॲड केलं आणि खुसखुशीतपणा यावा त्यासाठी 2 चमचे बेसन पीठही ॲड केलं. नंतर सर्व पीठ ह्या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हे काकडी आणि ज्वारीचे थालीपीठ खायला तर खूपच पौष्टिक आणि लवकरात लवकर बनून तयार होतात. एकदम घरी असलेल्या साहित्यातून तुम्ही हा छानपैकी नाश्ता बनवू शकता. आपल्याला हे थालीपीठचं पीठ मळण्यासाठी कोणतंही एक्स्ट्रा पाणी ॲड करण्याची गरज पडणार नाही. जे काकडीला पाणी सुटलं होतं त्या पाण्यातच आपण हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं. मी फक्त शेवटी 1-2 चमचे पाणी घेतलं होतं, ज्याच्यातून फक्त पीठ थोडंसं नरम करून घेतलं. कारण की थालीपीठचं पीठ हे थापायचं असतं, लाटायचं नाही. त्यामुळे मी फक्त 2 ते 3 चमचे पाणी ॲड करून शेवटी फक्त त्याचा गोळा बनवून तयार केला. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्या पोळपाटवर एक छानपैकी कॉटनचा कपडा ठेवायचा आणि त्या कपड्याला पाणी लावून घ्यायचं. छोटासा गोळा करून घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताला थोडंसं पाणी लावून तो गोळा असा थापून घ्यायचा. थापून करतो म्हणून ह्याला थालीपीठ म्हणतो. गव्हाचं पीठ ॲड केलं असतं तर त्याला छान बाइंडिंग आली असती, मग आपण हे लाटूनही करू शकतो. पण ज्वारीचे पौष्टिक थालीपीठ करायचे म्हणून मी छानपैकी हाताने थापून घेतले आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे छोटे छोटे होल पाडायचे. त्यामुळे थालीपीठ भाजायला एकदम सोपं जातं. नंतर मी एक लोखंडी तवा घेतला, त्याच्यावर थोडंसं तूप ॲड करून घेतलं. तेलही ॲड केलं तरी चालतं. नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपले थालीपीठ त्याच्यात सोडायचं. थोडंसं मी हातावर पाणी घेऊन तेही त्या तव्यावर सोडलं आणि झाकून ठेवलं. ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे, कारण पाण्याच्या वाफेवर थालीपीठ खूप छानपैकी खमंग असं भाजून निघतं. 2 मिनिटानंतर तुम्ही तूप किंवा तेल सोडून त्याला पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी त्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी उलथण्याच्या साहाय्याने थोडे थोडे होल करत आहे थालीपीठवर. त्याचं कारण की थालीपीठ हे थोडेसे जाडसर असतात. थोडेसे होल केले तर ते छानपैकी वाफून निघतात आणि खमंग असे भाजून निघतात. दोन्ही साईडनी तूप लावून छानपैकी भाजून घ्यायचं आणि खमंग असे थालीपीठ दही, शेंगदाण्याची चटणी, मिरचीसोबत एन्जॉय करा.